भारतीय जनता पक्षाला मॅन्डेट दिलं होतं, पण ते मॅन्डेट आमच्या पाठीमध्ये छुरा घोपून काढून घेण्यात आलं आणि अशा प्रकारचं सरकार हे किती अंतर्विरोधाने भरलं जातं हे आपल्याला आजच्या विजयानंतर पाहायला मिळालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमचे जे तिसरे उमेदवार निवडून आले आहेत त्यांनी शिवसेनेच्या प्रथम उमेदवारापेक्षा म्हणजे संजय राऊतांपेक्षाही जास्त मतं घेतलेली आहेत। आमचे माननीय पियुष गोयल जी 48 मतं घेऊन पहिल्या क्रमांकाने निवडून आले। तेवढीच मतं आमच्या डॉक्टर बोंडेजींना मिळाली, तेही त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर निवडून आले। आणि त्यानंतर आमचे धनंजय महाडिक यांना त्या ठिकाणी 41 पॉइंट काही मतं मिळाली, 41.56 मतं, जी शिवसेनेचे ऑफिशियल कॅन्डिडेट संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त आहे। सगळ्यात महत्वाचं कारण उद्या काय काय मुजोरी होणार आहे माहिती असल्यामुळे जे मत बाद झालं शिवसेनेचं ते मत ग्राह्य धरलं असतं तरी आमचा विजय झाला असता। नवाब मलिक साहेबांना कोर्टाने परमिशन दिली असती तरीही आमचा विजय झाला असता। त्यामुळे ह्या कन्व्हिन्सिंग विजय आहे, हा कुठल्याही जोडतोडचा विजय नाहीये, तर पूर्ण कोटा कंप्लीट करून आम्ही हा विजय मिळवलेला आहे। त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या आमदारांचं, आम्हाला साथ देणाऱ्या अपक्ष आमदारांचं आणि जे आमच्यासोबत नव्हते तरीही ज्यांनी आम्हाला मतदान केलं असे अपक्ष आणि छोट्या पक्षाचे जे काही आमदार आहेत अशा सगळ्यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो। आणि हा जो काही विजय आहे हा विजय महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करतो। पुन्हा एकदा जे स्वतःला महाराष्ट्र समजतात, जे स्वतःलाच मुंबई समजतात, जे स्वतःलाच मराठी समजतात, त्यांना हे लक्षात आणून दिलं या विजयाने की महाराष्ट्र म्हणजे ते नाही, महाराष्ट्र म्हणजे 12 कोटी जनता, मुंबई म्हणजे मुंबईत राहणारी जनता आणि मराठी म्हणजे आम्ही सगळे या महाराष्ट्रात राहणारे आणि जगभरातले मराठी म्हणजे मराठी। आणि मला विश्वास आहे ही जी काही विजयाची मालिका सुरू झाली आहे, मला कोणालाही या विजयाच्या क्षणी कोणाच्याही बद्दल वाईट बोलायचं नाहीये, कोणालाही खाली दाखवायचं नाहीये, कोणाचाही उपहास करायचा नाहीये, पण मी एवढंच म्हणेन विजयाची मालिका सुरू झाली आहे आणि आता ही मालिका अशीच पुढे सुरू राहील। यावेळी विशेषतः आमचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही निवडणूक लढलो आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं होतं की त्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना आम्ही जन्मदिवसाची भेट देऊ। ती भेट दादांना आज प्रत्यक्ष कोल्हापूरचा पैलवानच या ठिकाणी भेट स्वरूप आम्ही दिलेला आहे। मी यावेळी आमचे प्रभारी अश्विनी वैष्णवजी यांचेही आभार मानतो। देशाचे रेल्वे आणि IT मंत्री हे ठाण मांडून या ठिकाणी बसले आणि आम्हाला ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींमध्ये त्यांनी मदत केली, म्हणून त्यांचे आभार मानतो। आणि एका गोष्टीचा विशेष उल्लेख या ठिकाणी करतो की आम्ही पियुष गोयल यांना केवळ खासदार पियुष गोयलांना निवडून दिलं नाही, केवळ मंत्री पियुष गोयलांना निवडून दिलं नाही, तर भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे नेते पियुष गोयल यांना महाराष्ट्रात आम्ही निवडून पाठवलं, याचा आम्हाला सार्थ अभिमान है। आज हम सभी के लिए बहुत ही हर्ष की बात है कि महाराष्ट्र के राज्यसभा के चुनाव में भारतीय जनता पार्टी के तीनों प्रत्याशी चुनकर आए हैं। हमारे प्रत्याशी और भारतीय जनता पार्टी के राज्यसभा में नेता श्री पीयूष गोयल जी 48 वोट लेकर
पूर्ण बहुमत के साथ हाईएस्ट वोट लेकर वहां पर चुनकर आए हैं। हमारे डॉक्टर अनिल बोंडे जी भी 48 वोट लेकर चुनकर आए हैं। और हमारे तीसरे प्रत्याशी ये भी शिवसेना के सबसे महत्वपूर्ण प्रत्याशी संजय राउत, इनसे ज्यादा वोट लेकर शिवसेना के दूसरे प्रत्याशी को हराकर आज यहां पर चुनकर आए हैं। तो भारतीय जनता पार्टी की ताकत आज हमको देखने को मिली है। इस मौके पर मैं ये भी कहना चाहता हूं कि भारतीय जनता पार्टी को ये जो जीत मिली है, इसमें विशेष रूप से, क्योंकि कल ये कहा जाएगा कि हमारा एक वोट ये इलेक्शन कमीशन ने वहां पर कैंसिल किया, वो वोट भी अगर इनको मिलता तब भी हमारी जीत होती। नवाब मलिक, इनको वोटिंग का अधिकार मिलता तब भी हमारी जीत होती। तो एक प्रकार से पूरी कन्विंसिंग विन ये हमको यहाँ पर मिली है। मैं विशेष रूप से हमारे उन दो विधायकों का आभार व्यक्त करना चाहता हूं, हमारे लक्ष्मण जगताप जी और हमारी मुक्ताताई टिळक, जिनकी तबीयत बहुत खराब होने के बावजूद भी पार्टी को आवश्यकता है, इसलिए वे यहाँ पर आए और उन्होंने अपना मतदान किया, जिसके कारण हम ये विजय यहाँ संपन्न कर पाए। मैं विशेष रूप से उल्लेख करना चाहूंगा, हमारे प्रदेश के अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटिल, इनका जन्मदिन था और इस जन्मदिन पर उन्हीं के कोल्हापुर का एक पहलवान हमने सांसद के रूप में चुनकर उनको भेंट स्वरूप दिया है। मैं विशेष आभार व्यक्त करना चाहूंगा अश्विनी वैष्णव जी का, जो देश के रेलवे मंत्री और आईटी मंत्री है और हमारे प्रभारी के रूप में उन्होंने यहाँ पर पूरा काम देखा और उनकी भी बहुत मदद हमको इस सारे काम में मिली। एक भारतीय जनता पार्टी की बड़ी टीम यहाँ पर काम कर रही थी, मेटिकुलस प्लानिंग के साथ इस समूची टीम ने इसको संपन्न किया, इसीलिए हमको ये जीत मिली है। मैं विशेष रूप से आभार व्यक्त करना चाहूंगा इस बात के लिए कि आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में महाराष्ट्र की जनता ने भारतीय जनता पार्टी को पूर्ण बहुमत दिया था, लेकिन भारतीय जनता पार्टी की पीठ में छुरा घोंपकर यहाँ पर एक अनैसर्गिक सरकार तैयार की गई। लेकिन आज के इस विजय ने ये दिखा दिया कि अंतर विरोध से भरी हुई सरकार कैसे चलती है। और मैं फिर एक बार कहना चाहता हूं, महाराष्ट्र की जनता कल भी, आज भी और आने वाले कल भी सिर्फ और सिर्फ माननीय प्रधानमंत्री मोदी जी के साथ में खड़ी है और आपको खड़ी दिखेगी। मैं फिर एक बार सभी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं, बहुत हर्ष व्यक्त करता हूं और हमारे सारे कार्यकर्ता देश भर के, उनका भी आभार व्यक्त करता हूं और विशेष रूप से आप सब मीडिया कर्मियों का भी आभार व्यक्त करता हूं, क्योंकि महाराष्ट्र के इतिहास में इतने देर रात तक कभी कोई चुनाव चला नहीं। तो आप लोग सुबह से भूखे प्यासे यहाँ पर रिपोर्टिंग कर रहे हैं, इसलिए आपका भी आभार व्यक्त करता हूं। उमेदवारी अर्ज दाखल करत असताना तुम्ही साथ घातली होती की सतत विवेक बुद्धीचा वापर जे आमदार करतील, पण त्याच वेळेला महाविकास आघाडीकडून घोडे बाजाराचा आरोप करण्यात होता। असं आहे की महाविकास आघाडी आमदारांना घोडे समजून घोडे बाजार म्हणत होती, हे आमदारांना आवडलं नाही। आमदार काही घोडे नाही आहेत, त्यामुळे ज्यांना ते लागलं त्यांची सत्सद विवेक बुद्धी जागृत झाली आणि चांगल्या सत्सद विवेक बुद्धीने त्यांनी आम्हाला मतदान केलं आणि आम्ही जिंकून आलो। विश्वास आहे का? मुख्यमंत्री म्हणाले होते आंबा पडला, आता आपला विजय नक्की आहे बैठकीचे, काय त्यावर त्यांच्या लक्षात नाही आलं की तो नासका आंबा पडला होता, तो काही पिकलेला आंबा नव्हता, त्याच्यामुळे त्यांचं थोडं कन्फ्युजन झालं। अनेक आमदारांपेक्षा तुम्हाला जास्त मतं पडली आहेत, ही मतं खरं तर विचारणं चूक राहील, पण आली तुमच्याकडे दिसतंय 123चा आकडा गाठलाय। गेल्या वेळेस तुमच्या मुख्यमंत्री असताना हाच आकडा होता, त्या आकड्याच्या तुम्ही आता अगदी जवळ आलात, पुढचा टप्पा काय? पुढचा टप्पा आगे आगे देखिए होता है विधान परिषदेकरता आम्ही स्ट्रॅटेजी तयार करतोय।
एकदा आमची स्ट्रॅटेजी तयार झाली की त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ. राज्य सरकारचा नैतिक पराभव आहे का हा? राज्य सरकारचा नैतिक पराभव असं आहे की नैतिक पराभव तर आहेच, कारण आम्ही 172 आहोत, आम्ही 174 आहोत, आम्ही किती आहोत हे सांगणारे या ठिकाणी पराभूत झाले आहेत. हा 100% त्यांचा नैतिक पराभव. कहा कि इस महीने 2 जल्लोष करेंगे, 2 पार्टियां करेंगे, एक राज्यसभा जीतने की और एक विधानसभा जीतने की. क्या आपको लगता है कि सिर्फ संख्या बल दिखाने से राजनीति नहीं होती, दिमाग भी चलाना पड़ता है? देखिए मैं ऐसा नहीं कहूंगा, मैं इतना ही कहूंगा कि अभी भी पार्टी हो सकती है, कोई प्रॉब्लम नहीं है. जीत की हमारी पार्टी में मुख्यमंत्री जी शामिल हो सकते हैं, तो हम जरूर एक पार्टी निश्चित रूप से कर सकते हैं. लेकिन मुझे ऐसा लगता है कि भारतीय जनता पार्टी एक मेटिकुलस प्लानिंग करती है और उसके आधार पर हम चुनाव लड़ते हैं, और मुझे लगता है कि उसी के कारण हमको सफलता मिलती है. विधान परिषदेची 5वी जागा सोडण्याचा दावा केला होता. अनेक अपक्ष आमदारांनी उघडपणे नाराजी व्यक्त सुद्धा केली. नाही, आता ते तर आपल्याला लक्षात येतच आहे, कारण आम्ही इतकी मतं घेऊन जेव्हा जिंकतो त्याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हाच आहे की तिथे समन्वय नाही आहे, राजी नाराजी खूप आहे. म्हणजे ओपन वोटिंग असून जर ही अवस्था आहे, तर हे ओपन नसतं तर काय अवस्था झाली असती हे तुम्ही समजू शकता. आणि विधान परिषदेचं पुन्हा एकदा सांगतो की आम्ही ठरवू, तुम्हाला सांगू. स्वतःला फार धक्का बसेल अशा प्रकारचा निकाल नाही. तुम्ही जर मतांची संख्या बघितली प्रत्येक उमेदवाराची, तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या उमेदवारांना जो कोटा दिला त्या कोटाच्यामध्ये काही फरक पडलेला नाही. फक्त एक मत प्रफुल्ल पटेल यांना जादा पडले, आणि ते कुठनं आलं हे मला ठाऊक आहे. ते या आघाडीचं नाही, दुसऱ्या बाजूचं आहे. हा भाग सोडा. आता 6वी सीट जी शिवसेनेने लढवली तिथं आमची गॅप फार होती, मतांची संख्या कमी होती, पण धाडस केलं आणि प्रयत्न केला. त्या प्रयत्नामध्ये अपक्षांची संख्या ही भाजपकडे अधिक होती, आमच्याकडे कमी होती. तरी दोघांनाही पुरेशी नव्हती, आणि त्यामुळं भाजपने आम्हाला पाठिंबा देऊ इच्छिणारे जे अपक्ष होते त्यांना आपल्या बाजूला घेरण्यासाठी जी काही यशस्वी कारवाई केली त्याच्यात त्यांना यश आलं, आणि त्यामुळं हा फरक पडलेला आहे. नाहीतर ही जी आघाडी आहे त्या आघाडीच्या एकंदर संख्येप्रमाणे त्यांना मतदान झालेलं आहे, याच्यात वेगळं काही नाही. जो चमत्कार झालेला आहे तो चमत्कार मला मान्य केलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांची माणसं अफलीशी करणं विविध मार्गाने, त्या मार्गात त्यांना यश आले. सरकारच्या स्थिरतेवरती किंवा कॉर्डिनेशनवरती काय परिणाम? काही परिणाम होणार नाही. तुम्ही कॅल्क्युलेशन बघा ना, ही सगळी संख्या बघितली तर सरकारला सरकार चालवायला जे बहुमत हवं आहे त्याच्यात काही तुझं धक्का नाही. शिवसेना आणि काँग्रेस कोट्यापेक्षा जास्त म्हणजे सुरक्षित म्हणून काही मतं पहिल्या कॉर्डिनेशन आहे ते व्यवस्थित होतं की कॉर्डिनेशनमध्ये कुठे कमी पडलं? नाही, मला काही कमी पडलेली दिसत नाही. 1-2 मतं इकडं तिकडं जादा घेतली, पण जादा जरी घेतली ते 2 नंबरची दिली आणि त्यामुळे ती त्यांना मिळाली. पण ती कोणती मतं फुटली असं म्हणता येईल आपल्याला, ती फुटली नाही, असं आहे की राजकीय पक्ष, मग ती काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, त्यांच्या एकाही मताला धक्का बसलेला नाही. भाजपच्या एकाही मताला धक्का बसलेला नाही. आता राहिला अपक्षांचा लॉट, त्या लॉटमध्ये गमती झालेली आहे. राष्ट्रवादीची मतं व्यवस्थित ट्रान्सफर करण्यासाठी प्रफुल्ल पटेलांना व्यवस्थित सिक्युअर करण्यासाठी एक्स्ट्रा मत राष्ट्रवादीकडे जास्त आलं, जे जर शिवसेनेच्या उमेदवाराला गेलं असतं तर विजयाची संधी राहील. ह्याची गंमत असं आहे की ते एक्स्ट्रा मत शिवसेनेला जाणारं नव्हतं. ते एक्स्ट्रा मत आमच्या विरोधकांच्या कोट्यातलं होतं, जे राष्ट्रवादीला आलं, जे राष्ट्रवादी, आणि त्यांनी मला सांगून दिलं
तिथं अनेक असे लोक आहेत की कधी काही त्यांनी माझ्यावर काम केलेले. मी जर एखादा शब्द टाकला तर नाही म्हणायची त्यांची तयारी नसते, पण मी त्याच्यात पडलो नाही. पण एकाने स्वतःहून मला सांगितलं. भाजपचं एक मत फुटलं असं तुम्हाला वाटतं? ते भाजपचं नाही, अपक्षातलं, पण भाजपच्या बरोबर असलेलं आहे. आता जे काही घडलं म्हणजे आपण पाहिलं की दुपारी 3 पासून जे सुरू होतं पहाटे 3 पर्यंत सगळा ड्रामा सुरू होता. तुमच्या सगळ्या राजकीय कागद 55 असं आहे की हे 3चे जे रात्री काहीतरी उशीर झाला त्याच्यासाठी जी हरकत घेतली होती तो रॅलीचा खेळ होता. हरकत काय असं आहे की राज्यसभेच्या निवडणुकीचा नियम असा आहे की वोटरनी पक्षाच्या नेतृत्वाला मत दाखवायचं असतं. मत दाखवायचं असतं, तो दाखवायचा अधिकार आहे. आणि त्यामुळे जर कुणी पटोलेंना मत दाखवलं किंवा जयंत फाटकरांना मत दाखवलं त्याच्यात बेकायदेशीर काही नाही आणि तो निकाल शेवटी निवडणूक आयोगाने दिला. फक्त एकच आहे, त्याच्यासाठी एक 4 तास उशीर झाला. निवडणूक आयोगाच्या निकालाबद्दल काय म्हणाल? कारण शिवसेनेच्या सुहास कांडे यांचं मत जे आहे ते निवडणूक आयोगाने बाद ठरवलं. मला त्यांचं मत का बाद झाले माहिती नाही. त्यांनी काय केलं होतं एक्झॅक्टली माहिती नाही. त्या तिघांच्या संबंधीचा त्यांचा जो निर्णय आहे तो योग्य आहे. सर्वसाधारणपणे जर चित्र क्लिअर होतं आपल्याकडे किती मतं येऊ शकतात किंवा हे सगळं, तर राजकीय प्रगल्भता जी असते कारण राज्यसभेच्या बाबतीत का दाखवली गेली नाही असं वाटतं? कारण तसं नाही, इनफॅक्ट त्याच्यात थोडी रिस्क घेतली होती. रिस्क ही राजकारणात घ्यावीच लागते आणि ती रिस्क उद्धव ठाकरेंनी घेतली. अतिशय कमी मतं असताना त्यांनी ही जागा लढवली आणि ती जवळपास किती त्यांनी 33 का 34 पर्यंत आणली. एक विषय आता पुन्हा राष्ट्रपती निवडणुकीत येतोय तुम्ही हात म्हणून आता तुमचं मला वाटतं सोनिया गांधी यांच्याशी या संदर्भात वगैरे काही बोलणं झालंय किंवा काय? नाही, असे काही चालू नाही. आम्ही एकत्र बसणार आहोत. उद्या दिल्ली जाणार नाही उद्या परवा आणि एकदा आम्ही सगळ्यांनी अजून काही चर्चा केली नाही. एकत्र बसून चर्चा करावी अशी इच्छा सगळ्यांची आहे. ती प्रोसेस आम्ही सुरू करतो. आज मुख्यमंत्री बैठक घेतात या सगळ्या ह्याच्यावरती, तर तुम्ही काही तिकडे जाणार आहात? नाही, काही राज्यातले लोक